बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता हरितगृह तंत्रज्ञान याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रफुल्ल बा काळे. हे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थान यांचे निदेशक आहे. ही संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या अधीन असून याचं कार्य पूर्ण भारतभर पसरलेलं आहे. याच्याबद्दल अधिक माहिती सांगतील डॉक्टर प्रफुल्ल बा काळे. सन्माननीय इथे उपस्थित असलेले माझे बंधू व भगिनी, मी आपल्याशी वार्तालाप करताना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा निवृत्त प्राध्यापक, वसंतराव नाईक राज्य कृषी प्रशिक्षण संस्थेचा निवृत्त संचालक किंवा महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेचा सध्याचा संचालक निदेशक या नात्याने तुमच्याशी हितगुज करताना एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याशी संपूर्ण विदर्भीयन भाषेत, वराडी भाषेत, गावरानी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. माझे तीनही ड्रेस हे उतरून ठेवतो मी, निदेशकचा, आधीचा निदेशक आणि विद्यापीठाचा प्राध्यापक. असो, ही सवय आहे या लोकांना अशी पडलेली. वेळेला महत्त्व देत नाही, आणि जो माणूस वेळेला महत्त्व देत नाही, शेतकरी असो कोणी असो, वेळेवर जर पेरणी झाली नाही, वेळेवर कापणी झाली नाही, वेळेवर जर कोणत्या गोष्टी घडल्या नाही, उत्पन्नामध्ये तर तुटवडा येतोच, नुकसान भरपूर होते. असो, आजचा विषय आहे हरितगृह तंत्रज्ञान आणि त्याच्यासोबत शेतीला पूरक व्यवसाय, ग्रामीण औद्योगिकरण. कारण महात्मा गांधी सध्याच्या परिस्थितीमध्ये विदर्भामध्ये हे जे उष्ण वातावरण आहे, उन्हाळ्यातलं तापमान साधारण 45 ते 47 डिग्री सेल्सिअस जाते, हवेमधली आर्द्रता 10 ते 15%, आणि सौर ऊर्जेची, सूर्यप्रकाशाची तीव्रता 1,20,000 लक्स. सध्या जे पॉली हाऊस, नेट हाऊस जे प्रस्थ विदर्भात वाढत आहे, याच्यामध्ये आज माझे 3,000 शेतकरी विदर्भात असे आहे की ज्यांनी नेट हाऊस बनवले. या 3,000पैकी 20% शेतकरी असे आहे की जसं ज्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे केले, आणि 80% शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोक्याचा वापर केला आणि 6 महिन्यात 9 महिन्यात बोंबलले. कारण त्याचं नेट हाऊस उडालं, फाटलं, आणि नंतर बोंबलं त्याला, साहेब हे कसं झालं. कोणतेही नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर समाजामध्ये जो घटक असतो, हे बांधणारे किंवा व्यापारी मंडळी किंवा कन्स्ट्रक्शन करणारे, हे तुमची फसवणूक करतात, बदमाशी करतात, आणि तुम्हाला त्यातलं कळत नाही. कोण्या साईजचा पाईप पाहिजे, त्याचं वजन किती पाहिजे, नेट कोणती पाहिजे, काय कोणतं पाहिजे, याच्याबद्दल त्यांनाही कल्पना नसते, आणि तुम्ही शून्य असता. आपण ना कृषी विद्यापीठाचा सल्ला घेत, ना कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला घेत, ना कृषी विभागाचा सल्ला घेत. सल्ला न घ्यायला कारण आहे तुम्हाला, कारण तुम्हालाही बरेचदा लक्षात आलं का यायलाच समजत नाही, तुम्हाला काय सांगत. आज 90 ते 95% अधिकारी कधी वावरात गेले नाही, कधी मातीनं पाय भरले नाही, हे तुम्हाला सल्ला देईल शेतीवर. सगळ्यात जर सायंटिस्ट कोण असेल तर प्रत्यक्ष शेतकरी आहे, कारण तो शेतीत राबतो, झाडाशी बोलतो, जमिनीशी बोलतो, पिकांशी बोलतो. आणि ही कर्मचारी मंडळी पोट भरासाठी थातूर मातूर माहिती देतात आणि आपलं काम संपलं. बरेचदा पेपरमध्ये वाचता तुम्ही. असो, माझे आतापर्यंत नेट हाऊसवर, पॉली हाऊसवर, हरितगृहावर हजारो लेक्चर झाले. लेक्चर लोक ऐकतात, आणि ऐकल्यानंतर मग अधिकाऱ्याकडे, साहेब मला ते नेट हाऊस बांधायचं आहे. सगळेच अधिकारी बदमाश आहे किंवा करप्ट आहे असं मी म्हणत नाही, पण बरेच ठिकाणी समजा हा शेतकरी आहे, मी कृषी अधिकारी आहे, हे बँकवाले आहे आणि तो बांधून देणार आहे. शेतकरी माझ्याकडे आला, मी म्हणतो असं कर गड्या, हा चांगला बांधून दे, याच्याकडे जा, कारण त्याचं ठरलेलं असते सगळं. मग बँकेत जातो,
बँकवालाही म्हणते का ठीक आहे, तुझं केस संध्याकाळपर्यंत मी पास करून देतो, एका केसचे मला पैसे द्या लागल. आता हा तसाच तर खचलेला आहे. त्याला माहिती आहे सबसिडी भेटते 50%. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणता तसं. मी अधिकारी आहे आणि हे बांधणारे आहे, यांच्याशी माझं पहिलेच ठरलेलं आहे. एका नेट हाऊसचे 10% तुला भेटेल. हा त्याला 10% देते. मग मी तपासाला जाताना धुऱ्यावरच उभं राहून, हरितगृह चांगल्या पद्धतीनं बांधलेलं आहे, व्यवस्थित आहे, मारला सही शिक्का झालं. कारण संध्याकाळी ठरलेलं असते आपण बसू कुठं तरी. आता बसू ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहिती आहे. पहिल्या धारीचं सगळं व्यवस्थित चालते, तिथं बसते. तो मेला तिच्या मायला शेतकरी डुबे ना, 6 महिन्यात उडे ना, त्याचं 8 महिन्यात उडे ना, मला काय देणं घेणं, मात पोट भरलं. असे सगळेच अधिकारी नाही, पण काही पर्सेंट आहे. त्याच्यामुळे काय होते, काही तंत्रज्ञान बदनाम होते. प्रत्येक भाषणातून कितीतरी वेळा हजारो ठिकाणी मी ओरडलो आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आज तरी पॉली हाऊसच्या मागे जाऊ नका. ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्याला जरबेरा, कार्नेशन, लॉंग स्टेम रोज फ्लावर याला 10 रुपये कमीत कमी भाव मिळेल आणि मिहानमधून जेव्हा फॉरेनमध्ये एक्सपोर्ट होईल त्या दिवशी मी पहिला माणूस राहील की आता नेट हाऊसपेक्षा पॉली हाऊसकडे जा. इथे निमकर बसले आहे. अर्धा तास मग त्यांच्याशी बोलणं झालं. 7.5 लाख रुपये खर्च केले 10 गुंठ्यासाठी आणि वर्षाचा निव्वळ नफा फक्त 2.5 लाख. 7.5 लाखाचं आणि बाकी जवळचे खर्च केले 10 लाख. याचं 12% 1,20,000 व्याज झालं. 2.5 लाखातून 1,20 सोडा, 1,20,000 फक्त निव्वळ नफा 10 गुंठ्यातून आणि खर्च केले 10 लाख. त्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांनी, माझ्या शेतकऱ्यांनी नेट हाऊस बांधलेले आहे, एका एकरातून वर्षाला कमीत कमी 4.5 ते 5 लाख रुपये कमीत कमी निव्वळ नफा घेऊन राहिले. परंतु हेच काही शेतकरी ज्यांनी नेट हाऊस बांधलं, ज्या बदमाश लोकांकडनं बांधलं, ज्यांनी फसवलं, 6-7 महिन्यात जास्तीत जास्त एका वर्षात लंबे झाले, उडालं, हवेनं उडालं, पाईप वाकले. आता इथं ते फाईल ओपन नाही होऊन राहिली. असं समजा की आपण या ज्या हॉलमध्ये बसलेलो आहे हे एक नेट हाऊस समजा. हे जे मध्ये मध्ये जे उभे पोल गाडलेले आहे, तुम्ही लाकडाचं सुद्धा नेट हाऊस करू शकता, बांबूचं करू शकता, माइल्ड स्टीलचं करू शकता, गॅल्वनाइजचं करू शकता. याला बंधन नाही आहे. पण तुम्ही माझ्याकडे आले, मी अधिकारी आहे, मी हे पाहीन मला जास्त कशात मिळते ते तुम्हाला कन्व्हिन्स करील. बांबूचं बांधलं तर 5 वर्ष टिकते, निलगिरीच्या बल्ल्याचं बांधलं तर 10 ते 12 वर्ष टिकते, लोखंडीचं जर केलं तर 30 ते 35 वर्ष आणि गॅल्वनाइजचं केलं तर 50+. आता हे बांधत असताना 25 वर्ष मी त्या फील्डमध्ये काम केलं. महाराष्ट्राच्या नेट हाऊस, पॉली हाऊस डिझाईनच्या कमिटीमध्ये सुद्धा होतो. आम्ही रिजन वाईज डिझाईन दिलेले आहे. विदर्भात कसं असावं, पश्चिम महाराष्ट्रात कसं असावं, मराठवाड्यात कसं असावं, कोकणमध्ये कसं असावं. विदर्भाच्या बद्दल जर बोलताना साधारण ही उंची 10 फुटापेक्षा कमी नको आणि फ्लॅट टाईप, पण 18 ते 20 फुटावर 2 पोल गाडायचे. हे माइल्ड स्टीलचे पोल 2 इंच डायमीटरचे आणि 2.03 mm थिकनेसचे. हे जर तुम्हाला जास्त कळत नसेल, 19 ते 20 फुटाचा जर पाईप बाजारामध्ये पाहाला लोखंडाचा, ज्याचं वजन 17.5 ते 18 किलोच्या वर असेल, तो पाईप घ्या. बांधणारे काय करतात, डायमीटर तेवढंच ठेवते, थिकनेस कमी होते. 12 किलोचंही पाईप मिळते, 15चंही मिळते, 16चंही मिळते. 50 रुपये किलो आहे. एका पाईपवर 4 किलो जरी वाचले, 200 रुपये एका पाईपवर.
आणि तसंच वरून आता हा कपडा लावलेला आहे, इथे नेट राहते. नेट इस्टिमेटमध्ये जे शासनाला आम्ही सादर केलं त्याच्यामध्ये 26 ते 27 रुपये चौरस मीटरची नेट रिकमेंड केलेली आहे. बाजारामध्ये 16 रुपये चौरस मीटरची सुद्धा मिळते. तो 16 वाली वापरते आणि बिल 25चं लावते. कारण याला मला द्यायचे आहे, हा कुठून काढल? आपला इवाई होय का, जवाई होय का, साळा होय का, सासरा होय, तो तुमच्याच खिशातून पैसे काढते शेतकऱ्यांचे. आणि हे बांधल्यानंतर साईडचा जो पोर्शन आहे, समजा आता हे 50 फूट, समजा 100 फूट जमीन, त्या पोल पासून 5 फूट अंतरावर तिरपा पाईप लावा, तो सुद्धा 2 इंचीचा. म्हणजे तिथं जे जागा मिळते 10 गुंठ्यामध्ये 1 गुंठे जागा, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची छोटीशी नर्सरी करू शकता. पुढं जे तुम्ही लावान दुसरं पीक, त्याची पूर्वतयारी त्याच्यात होते. तिरपं अशासाठी बांधायचं, जेव्हा लॅटरल प्रेशर, हवेचा दाब जेव्हा येतो, असा सरळ जर राहिलं तर जास्त ताण पडतो. असं थोडंसं तिरपं असलं ताण कमी पडतो, स्ट्रक्चर फाटत नाही. बांधताना दर 20-20 फुटामध्ये बाहेरून 10 गेजचा GI वायर, हे जे बार्ड वायर फेन्सिंग असते ना, त्याचा जो ट्विस्ट केलेला वायर आहे, त्याचा एक धागा जर काढला तर त्या थिकनेसचं क्रॉस लावा आतून बाहेरून. बाहेरून जेव्हा हवेचा दाब येईल, ते नेट जे आतमध्ये दाबण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आतला क्रॉस त्याला धरून ठेवेल. आतमध्ये हवा घुसली, बाहेर फेकण्याचा प्रयत्न करेल तर बाहेरचा क्रॉस त्याला अडून धरेल. आणि पूर्ण चौभोवताल पूर्ण नेट लावू नका. वरच्या 10 फूट अंतरापासून 1 ते 1.5 फूट जागा सोडा क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. जसं आता आपण या हॉलमध्ये बसलो आहे, ह्युमिडिटी वाढली, इथे थोडंसं अनइझी वाटून राहिलं, कारण गरम हवा जायला रस्ता कुठे आहे? हे वरून चालली जाते. आणि पालेभाज्या आणि भाजीपाला, पालक, मेथी, चवळी, सांबार, ही चिल्लर चाल्लर या पालेभाज्या आहे, हे जर घ्यायचं असेल आणि असं ठरवलं का बा 5 ते 6 वर्ष हेच लावणार, मी दुसरं पीक नाही लावणार, तर अशा वेळी बाजारामध्ये 20% तर 80% जे नेट मिळते त्यातली 70 ते 75% फक्त हिरवी नेट लावा. आणि जर भाजीपाला घ्यायचं असेल, टमाटे आहे, वांगे आहे, मिरची आहे, कारली आहे, काकडी आहे, ढेमसं आहे, तर त्याच्यासाठी 50% पांढरी आणि हिरवी. जसं बाजारात दवाखान्यात हाडाचा डॉक्टर, डोळ्याचा डॉक्टर, घशाचा डॉक्टर, नाकाचा डॉक्टर असं, आणि एक असते जनरल सर्जन, त्याला सगळंच शरीरातलं कळते. 50% हिरवी आणि पांढरी नेट म्हणजे हे जनरल सर्जन समजा तुम्ही, याच्यामध्ये सगळंच काही येते. पातूर तालुक्यात एका शेतकऱ्यांनी 1 एकराचं नेट हाऊस बांधलं, काकडी लावली. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, वाढला आणि फुलं येऊन गळत होते. फोन आला, साहेब म्हणे तुमचं ते भाषण ऐकलं होतं मी, ते लावलं, ते सालं जमलं नाही हो म्हणे, काकडीच नाही येऊन राहिली. मी आणि यानं काहीतरी कारभार केला. म्हटलं थांब, माझा जेव्हा चक्कर होईल अकोला जिल्ह्यात तेव्हा येईल. गेलो, त्याच्या शेतावर गेलो, पाहिलं 70% हिरवी नेट लावली होती. का रे बाबा, कोण्या शायनानं सांगितलं तुले? नाही म्हणे साहेब, मी ते बियाणे महामंडळात गेलो होतो तर तिथं अशी होती. अबे म्हटलं, त्याले नर्सरी प्लॅन्ट वाढवायचे आहे, त्याच्यासाठी लावले. मी आता काय करू? तू काहीच नको करू म्हटलं, हे पुरा 1 एकर आता तू काकडी उपडून टाक. याला काकडी येणार नाही म्हणजे येणार नाही, आणि तुला खोटं वाटत असेल तर मी 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देतो. कधी कधी आपले कास्तकार मंडळी थोडेसे हुशार आणि शायने आहे. आणि सल्ला कोणाचा घेते? गावात बरेचदा तुम्ही गावात प्रवेश केल्यानंतर मारुतीच्या पारावर, वाड्याच्या कामठ्यावर
न्हाव्याच्या दुकानाजवळ जसे शहरात बॅरिस्टर आहे, गावात बालस्टर असते, ते बसले राहते. अबे तर ते आमचे विनाकारण पांढरे काळ्याचे पांढरे झाले काय, त्याईले काय समजते, असं कर. याला वाटते हो सालं बरोबर आहे, ह्या अनुभवी माणूस आहे. यायचं आयुष्यच त्या कामठ्यावर मारुतीच्या पारावर जाते. स्वतः करणं नाही. एखाद्या नवीन होतकरू शेतकऱ्यानं करण्याचा प्रयत्न केला, हे पोट्ट बापाले डुबाले निघालं, काय होते. पण ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी ह्या समाजामधल्या लोकांना धुतकारलं, हिम्मत पुढं केली, ते लोक कमावून राहिले. परंतु या बांधकाम करणाऱ्या मंडळींनी ही टेक्नॉलॉजी बदनाम केली. आज 80% लोक हिम्मत करत नाही. चांगल्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार व्हायला वेळ लागतो, वाईट गोष्टी लवकर पसरल्या जाते. अरे ते बेकार आहे, बेकार आहे, बेकार आहे, त्याच्या मागं लागू नका तुम्ही, त्याचं काही कोणाचं भलं झालं नाही. याला जबाबदार कोण आहे? हे बांधणारे लोक. मग का नाही ज्याचं नुकसान झालं घोंगडं घेऊन जायचं, रात्रीचं टाकून द्यायचं, मारा भरा ना कुची, चुपचाप का बसता. म्हणून माझा जाताना मी नंबर देतो, ज्याला कोणाला याच्यानंतर असं ठरलं का बांधायचं आहे, कृपा करून, माझं वैयक्तिक मत आहे, विदर्भामध्ये भाऊ एक तर अंदर या नाही तर बाहेर जा, तिथून उभे नका, खुर्च्या खाली आहे, लोकायला वसूच्या खुर्च्या भेटत नाही. नुसतं तिथून चौकशा करायच्या असेल तर पळा, तिथून जा तिकडे, आणि ज्याला गरज असेल तर आतमध्ये या. नुसते दुरून साले गंमत पाहिजे. हो तिकडे. पॉली हाऊसच्या मागे आज लागू नका. खर्च खूप आहे, 25 ते 30 लाख रुपये एका एकराला खर्च आहे. आणि हे सांगणच, ज्या लोकांना ब्लॅकचे व्हाईट करायचे असते, बहुतांश लोक जे कधी शेती पाहिली नाही, बगाऱ्या मारण्यात आपण पटईत आहे. का किती झाला जरबेरा राजा? एका एकरात झाला 25 लाखाचा जरबेरा झाला. 25चा जर याले झाला तर याले काऊन नाही झाला? ह्या तर 2.5 लाखावरच आहे. 20 लाख झाले तुमचे व्हाईट. शेतीतल्या उत्पन्नावर टॅक्स आहे काय? मी सत्य परिस्थिती बोलतो. मी माझं बोलणं तिखट आहे, तुम्हाला थोडंसं झोंबन वरबडे निघन अंगाले, पण वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडतो मी. भाऊ इकडे अंदर ये, नाही तर बाहेर जा, तिथं रस्ता काय अडवता. मला ते बेकार काम आहे जरा. जशी कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. फवारे मारतो 10-12. कापूस किती पिकला? एकरी 20 क्विंटल. असं फवाऱ्यात किती खर्च केला? एकरी 10 क्विंटलचा थो नाही सांगणार. बगारे आपण जास्त मारतो. कृपा करून ज्याला नेट हरितगृह तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर आजच्या घटकेला, आणि कोणी जर माझ्यासोबत डिबेट करत असेल, विदर्भातला जो कोणी एक्सपर्ट असेल, बांधणारे असतील, ते तुम्हाला कन्व्हिन्स करतील, डाटा दाखवतील. प्रायव्हेट कंपनीवाले जे जरबेरा, कार्नेशन, ग्लॅडिओला, रोज याचे रोपटे विकतील, फार गोड बोलतील. त्याला म्हणा जर असं आहे तर बॉन्ड पेपरवर लिहून देतं का की मिनिमम इतकं उत्पन्न होणार, नाही झालं तर वरचे पैसे आम्ही भरतो. पहा, असं बोलून पहा, शरीराच्या विशिष्ट भागाला पाय लावून पळून तिथून थांबणार नाही. विचारा ना त्याले, तुमचे हरामाचे पैसे आहे काय? तुमचे बँकेचं लोन काढतात, बायकोचे साले दागिने गहाण ठेवतात, पोटाले चिमटा घेतात. ह्या फसव्या लोकांच्या मागे लागू नका, काही खरं नाही याचं. आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमचे 2 उद्योजक असे आहे, आणि गडकरी साहेब जे आहे, मागच्या वर्षी जेव्हा सरकारमध्ये नसताना एमगिरीला आले, 3-3.5 तास थांबले. केसांपासनं ॲमिनो ॲसिड 4 लोकांना प्रशिक्षणाला पाठवलं, तिथून तयार करून राहिले. त्या 4 लोकांनी 100 पोरांना रोजगार दिला. ते तयार करतात, यांच्याजवळ आणून देतात. दॅट्स अ ग्रोथ प्रमोटर.
हेच मल्टीनॅशनल कंपनीचं ॲमिनो ॲसिड बाजारामध्ये 600 ते 700 रुपये लिटर आहे. आणि यवतमाळचे 2-4 एंटरप्रिन्युअर, पूर्ती समूह, बाकी लोक हे जे तयार करून राहिले हे तुम्हाला 250 ते 300 रुपये लिटरमध्ये देतात. हे इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाइड्स नाही. केसांमध्ये प्रोटीन आहे, वातावरणाला पोषक आहे, दुष्परिणाम होत नाही आणि याने व्हिजिटेटिव्ह ग्रोथ, झाडाची वाढ वगैरे हे ते वाढते, चांगलं हे होते. याचा विचार करा. ज्या लोकांनी नेट हाऊस बांधले, एक यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी विचारू नेट हाऊस बांधलं. त्याला सांगितलं होतं का हा जो XYZ नावाचा जो माणूस आहे तो तुझ्याकडे येईल. आता इथून सुद्धा त्याचा एजंट असेलच इथे. माझं लेक्चर झाल्याबरोबर समजा तुम्ही आपसात गोष्टी केल्या की यार हे बरोबर आहे, मी बांधतो एक नेट हाऊस, लगेच माशाईसारखे तुमच्या मागे चिपकन साब हम बना के देते ना. लगेच फोटो दाखवून मंत्र्या संत्रे सोबत वगैरे, हे आम्ही याचं बांधलं, त्याचं बांधलं, त्याचं बांधलं, आम्ही बांधून देतो. फसव्या ॲडव्हर्टाईजला बळी पडू नका. ज्याप्रमाणे पोराचं किंवा पोरीचं लग्न करताना बहीण 4 ठिकाणी पाहिले जाता, चौकशी करता, पोरगी कशी आहे, तिची माय कशी आहे, बहीण मग घर लग्न झाल्या चालवण का नवऱ्याला अलग करण, मग टिक्के लावता. तसंच तुम्ही नेट हाऊस, पॉली हाऊस बांधणं म्हणजे शेतीशी लग्न करणं आहे. विचार करून पाऊल टाका, नाही तर बांधूच नका. आणि बांधायचं असेल तर जे सक्सेस स्टोरीज आहे नेट हाऊसच्या, माझ्याकडे लिस्ट आहे, त्या लोकांकडे जा, त्यांचं पान त्यांच्याशी बोला. कारण शेतकरी शेतकऱ्याला बेईमान होत नाही, तो योग्य मार्गदर्शन करेल. बांधून देणारे फसवे राहतील, ते तुम्हाला खूप अपेक्षा उंचवून टाकतील तुमच्या. असं करू नका. ज्या लोकांनी नेट हाऊस बांधलं, सिमला मिरची घेतली, सिमला मिरची 3 बाय 1.5 वर लावली. ज्यांनी मल्चिंग केलं, मल्चिंगला एका एकराला 8,000 रुपये खर्च आहे. प्लॅस्टिकचा कागद टाकल्या जाते त्याच्यावर. ज्यांनी मल्चिंग नाही केलं त्याला 28 ते 32 टन एकरी झाले एका एकरात. आणि ज्यांनी मल्चिंग केलं त्याला 40 ते 42, म्हणजे 10 टन. ऑन अँड ॲव्हरेज भाव 18चा पकडा. जरी आम्ही 40 रुपये किलोची मिरची विकत आणतो, तर जेव्हा माझा शेतकरी व्यापाऱ्याकडे जातो, दलालाकडे जातो, 18-20च्या वर घेतच नाही. 18-20 जरी पकडलं तरी 2 लाख. खर्च किती केले तुम्ही मल्चिंगसाठी? 10,000. त्याच्यात एक काही शेतकरी नाही हो साहेब, ते 10,000 अबे 10,000 खर्च होते तर 2 भेटते ना. जमके लगाव जमके मिलेगा. ह्या काय वरली मट काय? ह्या झंडी मुंडी होती पहिले खेड्यात, 1 रुपयाचे 10 रुपये. थोडंसं त्याला का खर्च कर, डोळ्यानं 2 दिसते ना. 10,000 जरी खर्च केले तरी. आणि ज्यांनी केलं नाही, दुसरी एक गोष्ट, पाव एकराला म्हणजे 10 गुंठ्याला कमीत कमी एका नेट हाऊसमध्ये 1 मधमाशाची पेटी ठेवा. पर्टिक्युलरली जे काकडी आहे, कारले आहे, ढेमसा आहे, मधमाशा या एका पॉईंटपासून 1 किलोमीटरपर्यंत इकडे 1 किलोमीटर चौभोवताल फिरत राहते. ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो, परागीकरण. ज्यांनी त्या काकडीमध्ये 1 पेटी ठेवली होती त्याचं उत्पन्न 1.5 पट वाढलं. एका दांडीला 10 काकड्या लावल्या आणि ज्यानं नाही ठेवलं 6-7च काकड्या लागल्या. एका मधमाशीच्या पेटीपासून एका वर्षाला 18 ते 20 किलो सहज भेटते. आज सहज 300 ते 350 रुपये किलो आहे. पण सहज जाऊ दे, आपल्याला त्याचं देणं घेणं नाही. राजा उत्पन्नात 1.5 पट वाढ होते. करून राहिले लोक. म्हणजे आम के आमन गुठली के दाम, याच्या दोन्ही भेटते. फोन कर्जा मला, ज्याला कोणाला उद्या बांधायचं असेल, उद्या म्हणजे आता भविष्यात, मी तुम्हाला नावं देईल त्या शेतकऱ्यांचे. तुम्ही ज्या जिल्ह्यातले असाल त्या जिल्ह्याचं नाव सांगा. प्रत्येक जिल्ह्यात माझे ब्रँड ॲम्बॅसेडर्स आहे.
ज्यांनी चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रकारे केलं. कृपा करून दुसऱ्याच्या अंजुळणी पाणी पिऊ नका. ना त्या कृषी अधिकाऱ्याचं ऐकायचं, ना बँकेवाल्याचं ऐकायचं, ना बांधून देणाऱ्याचं ऐकायचं. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. पैसे सोड तुम्हाला लागून राहिली, बाकीच्यांना नाही. आता हे दुर्भाग्य आहे का इथं ते ओपन नाही होऊन राहिलं. यानं काय केलं काय नाही, ज्या महाबीन का गायब केला मा प्रेझेंटेशन मला समजून नाही राहिलं. वर्धेहून निघताना पाहिलं तर मला दिसत होतं काहीतरी त्याच्या मूठ मारली जी बिनी आहे ना. असो, आता 10 मिनिटात मी का दुसऱ्या मुद्द्यावर येतो. ज्या ठिकाणी मी काम करून राहिलो ती आहे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था. आणि वर्धेला गांधीजी आणि कस्तुरबा आल्यानंतर 1934 ते 1936 2 वर्ष त्या ठिकाणी राहिले आणि नंतर सेवाग्रामला गेले. हे लोकांना इतिहास माहीत नाही. लोकांना हेच माहीत आहे गांधीजी वर्धेला आले आणि सेवाग्रामला गेले, असं नाही आहे. त्यावेळी स्वराज्य मिळण्यासाठी ज्या काही मिशन चालायच्या, भारतातले जे वेगवेगळे नेते मंडळी होते ते वर्ध्याला येऊन तिथं सल्ला मसलत चालायची. आणि त्यावेळी गांधीजीने 1928 मध्ये ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्री असोसिएशन, अखिल भारतीय हरिजन महासंघ, अखिल भारतीय चरखा संघ, अखिल भारतीय चर्मकार संघ, वेगवेगळे संघ काढले. आणि नेहमी नेहरूला सांगायचे की देश स्वतंत्र झाल्यानंतर जोपर्यंत खेडे विकसित होणार नाही, खेड्यावर लक्ष दिल्या जाणार नाही, तोपर्यंत भारताची आर्थिक प्रगती होणार नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. सगळं लक्ष शहराकडे केंद्रित झालं आणि 60 वर्षात खेडे बकाल झाले. आता खेड्यात कुणी राहायला तयार नाही आणि गावोगावी गल्लोगल्ली राजकारण घुसलं. वॉटर हार्वेस्टिंग असो, स्वच्छ भारत असो, आज जसं आपले माननीय पंतप्रधान म्हणतात की बा मेक इन इंडिया, मेड बाय इंडिया, हे करा, स्किल डेव्हलपमेंट करा. आता याच्यावर पुन्हा भर देऊन राहिलो आपण. 25-30 वर्ष मागे जा. प्रत्येकाच्या घरी धुणं भांड्याचं पाणी, त्याच्यावर भाजीपाला लावत होतो. वेलाचे झाडं, शेंगा होत्या वालाच्या, कारली, काकडी, हे सगळं घरीच होतं आपलं. कोंबड्या होत्या, बकऱ्या होत्या. पाहुणा आला काय का बीजी भिन्न कोंबडी, जवळ आला काय पैसे नाही, एक बकरी विक. शेतीला पूरक व्यवसाय होता. आज हे राहिलं नाही. आज सगळं फास्ट फूड आलं. पण शेवया गेल्या, बटोळ्या गेल्या, सरगोंडे गेले. हे भोसलीची मॅगी आलीच्या मायला मारी. अहो, याच्यात प्लॅस्टिक कोटेड असते, पोट खराब होते, पोट. थम्सअप आलं. मागं 6-7 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केलं होतं. 125 करोड लोकसंख्येपैकी 10%, 12.5 करोड लोकांनी असं ठरवलं महिनाभर थम्सअप, लिम्का, कोको कोला, स्प्राईट वगैरे प्यायचं नाही. तर कमीत कमी 7,500 ते 8,000 कोटी शिल्लक राहील. हा पैसा देशाच्या डेव्हलपमेंटसाठी वापरता येईल. शेतकरी लोक आत्महत्या करू नका तुम्ही. थम्सअप किंवा स्प्राईट प्या, कारण त्याच्यात डर क्या की जीत आहे. तुम्ही घाबरता ना काही भिन मा आता उल्लंघलं सगळं काम, पैसा नाही राहिला, काही नाही, घाबरून जाता. येते ना टी व्हीमध्ये ॲड, डर के आगे जीत आहे. मग थम्सअप पेले का चालले रस्त्यानं वावरात, आपोआपच पिकते. आणि त्या फसव्या ॲडच्या मागं चालले तुम्ही तसंच. जुन्या काळी आम्हाला आठवते, आम्ही लहानपणी राखोंडीनं साले दात घासत होतो, कडुलिंबाच्या काडीनं, बाभूळच्या काडीनं. आता ॲड येते, आपके टूथपेस्ट में नींबू और नमक है, हमको चूत्या बना रहे क्या. जुन्या बुढ्या बढ्याले विचारा. कोळसा बारीक पुटून त्याच्यात निलगिरीचे 2-4 थेंब टाकत होते, कापूर टाकत होते, मीठ टाकत होते. त्याला काय होते बोलाले, 10 सेकंदाची 1 करोड भेटते तसं म्हणाले. आणि बाजारामध्ये जो प्रॉडक्ट मिळतो त्याची ॲक्च्युअल प्रोडक्शन कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट 3 ते 4 पट आहे. आता त्या मूळ मुद्द्याकडे या. दाखवा, आता दाखव रे.
महात्मा गांधी ग्रामीण उद्योगकरण संस्थेमध्ये साधारण 40 ते 42 प्रकारचे छोटे छोटे प्रॉडक्ट घरगुती कसे तयार करता येते याच्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. आणि विदर्भामध्ये संपूर्ण भारतात 7,500 ते 8,000 लोकांनी हळूहळू हा व्यवसाय सुरू केला. आता हे खादी अँड टेक्स्टाईल, माननीय पंतप्रधानजी म्हणतात की यार कमीत कमी एखादं खादीचं शर्ट, खादीचा रुमाल, खादीचा कच्छा तर वापरा. आज 9 लाख बुनकर खाली पडलेले. आपल्याला पाहिजे डेनिम, रेमंड, अरविंद, लुटमार सुरू आहे. हे माझ्या अंगात जे शर्ट दिसून राहिलं तुम्हाला, हे खादीचं शर्ट आहे, फक्त 400 रुपयाचं आहे, फक्त 400 रुपये. पण वर्षभर चाललं तरी ठीक आहे. 1,600 रुपयाचं डेनिमचं शर्ट विकत घेण्यापेक्षा म्हणजे मी 4 शर्ट घालू शकतो ना हे वेगवेगळ्या कलरचे. आणि काय हे 400 रुपयाचं शर्ट घातल्यानंतर माझी पत कमी झाली का नाही तुम्ही वापरत? इको फ्रेंडली आहे, खादी आहे. लोक पहिले खादी कपडे का वापरत नव्हते? कारण सकाळी स्टार्च करा लागे, घातलं का संध्याकाळपर्यंत चोळामुळा. टेक्नॉलॉजी यमगिरीमध्ये तयार झाली, स्टिफ फिनिश, सॉफ्ट फिनिश आणि रिंकल फ्री. एकदा त्याला ट्रीटमेंट केली, एका ट्रीटमेंटला 2 रुपये पाहिजे. 20 धुण्यापर्यंत स्टार्च करण्याची गरज नाही. आणि हे जे रंगीबेरंगी नॅचरल कलर, नॅचरल डाळ, पळसाच्या फुलापासून, वांग्याच्या फुलापासून, त्याच्यानंतर अनाराच्या फुलापासून, कनेरापासून, रिठा, बेहाडा, हिरडा, याच्यापासून सगळं कसं तयार करते आणि लोकांना रोजगार मिळून राहिला, करून राहिले. आणि एक टेक्नॉलॉजी अशी काढली, 67 लाखाची आहे. इकडून कापूस टाका आणि तिकडून कपडा काढा, रोज असे 1000 शर्ट तयार. 300 रुपयाचं एक शर्ट पडते, 400चं विकून राहिले. 120 लोकांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा कपाशीला भाव मिळेल. जर राजकारणी मंडळीची इच्छाशक्ती असली, शेतकऱ्यासाठी करतो म्हटलं करू शकतात. पण तुम्ही लोक याच्या मागं लागू नका, कारण हा कोऑपरेटिव्ह प्रोजेक्ट आहे. आणि विदर्भात कोऑपरेटिव्ह फक्त 1% सक्सेस आहे. 99% डुबले. सूतगिरण्या डुबल्या, साखर कारखाने डुबले, सगळं डुबलं. कारण आपण आणि मग बोलतो पश्चिम महाराष्ट्र पुढं गेला, ते चालले. अभि ते चालले तर तुम्ही जाणार. युनिट सुरू केलं का संचारला लोकायला पहिले गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, माणूस पाहिजे घरी वापरायला. मरे ना तिच्या धंदा, त्याचं काय करायला लागते आपल्याला. असं करता करताच विदर्भातले कोऑपरेटिव्ह सेक्टर बंद पडले. ज्याच्यात एकट्यात दमक असेल त्यानं हे करावं. कोऑपरेटिव्हच्या मागं लागू नका, कारण आपल्याला एकमेकाचे पाय ओढायची सवय आहे. दुसरी गोष्ट, सोलर चरखा, सोलर लूम, सोलर डिकार्डिंग मशीन, सोलर कडबा कटर, सोलर दाल मिल, सोलर लॅम्प, LED लॅम्प याचं प्रशिक्षण देते. आता बाजारात LED लॅम्प आले ना. हे LED लॅम्प तुम्हाला कंपनी फक्त 50,000 तास म्हणजे 2 वर्षाची वॉरंटी देतो. आमच्या इथून ज्या लोकांनी प्रशिक्षण घेतलं, हा LED लॅम्प 120 ते 130 रुपयात तयार होतं, ते 180 ते 200चा विकून राहिले. आणि बिलावर 6 वर्षाची वॉरंटी देऊन राहिले लिहून. 6 वर्ष. आणि बचत 65 ते 70% विजेची बचत. मी माझ्या घरी बसवले, माझ्या ऑफिसमध्ये बसवले. जेवढे आमचे ऑफिस आहे, जे आम्हाला बिल 2,30,000 2,35,000 येत होतं, ते आता आम्ही 1.5च्याही खाली आलो. वाचला शासनाचा पैसा, सरकारचा पैसा वाचला, तेवढा घरचंही वाचू शकतो. हे सगळं प्रशिक्षण तिथं दिलं जातं. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका उद्योजकांनी 35,000 रुपये महिन्याची नोकरी सोडली. सोया मिल्कपासून दुधाचा प्रकल्प सुरू केला.
17 लाख रुपये त्याला DCMSME कडनं लोन मिळालं. 7 लाखाच्या इन्स्ट्रुमेंट घेतल्या, 10 लाखाचं बांधकाम केलं. रोज 1000 ते 1200 लिटर दूध विकून राहिला. तुम्ही कधी रेल्वे स्टेशनवर जा आणि 200 ml ची सोया मिल्कची बॉटल घ्या, 22 रुपये किंमत आहे. शेतकऱ्यापासून व्यापारी सोयाबीन विकत घेते 30 ते 35 रुपये किलो. 1 किलोपासून 7 लिटर दूध आणि 600 ग्रॅम पनीर. 7 लिटर दूध म्हणजे 200 ml च्या 35 बॉटल. आणि ह्या 35 बॉटलचे व्यापारी किती करून राहिले? 700 रुपये. याच्या हाती काय धुपारनं भेटून राहिलं 35 रुपये. आणि सोया मिल्क 40% सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे, शरीराला चांगलं आहे. सुरू झालं त्याचं. त्याच्यानंतर हळदीचं. लोक त्या हळदीचे गाठेचे गरम पाण्यात भिजवत होते, त्याला बॉईल करत होते. खालचा भाग काळसर येत होता, हळदीला कलर हे होत होता. त्याच्यापेक्षा यमगिरीनं एक टेक्निक शोधून काढलेलं आहे. युनिफॉर्म मिक्सिंग होते, वरपासून तर खालपर्यंत बरोबर. आज त्याला हे लागते आणि व्यवस्थित क्वालिटी भेटून राहिली आपल्याला. त्याच्यानंतर टोमॅटो केचप, चिक्की, आवळा, लड्डू, पळसाच्या फुलाचा चहा. पळसाच्या फुलाचा जर तुम्ही चहा पेले, एका कपाला 1 चमचा टाकली पावडर, तर तुम्ही मिठ्ठू छाप चहा पिऊन राहिले का रेड लेबल पिऊन राहिले का ग्रीन लेबल पिऊन राहिले पताच नाही लागत. आणि कोलेस्टेरॉल, BP, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते, कमी नाही होत पण वाढतही नाही. तोही व्यवसाय लोकांनी सुरू केला. वर्षाला 7.5 ते 8 लाख रुपये. कारण त्या व्यवसायाला पैसेच लागत नाही, माल विकत घ्यायचं काम नाही. खेड्यातले पोरं आता फरवरीपासून फुलीन झाडाच्या खाली पडले राहते, ते पोट्टे जमा करून आणते 10 रुपये किलोनं. हा आपलं ग्राइंडिंगमध्ये जाळफळ विलायची वगैरे टाकून हे ते पॅकेट विकून राहिला. प्रयत्न तर करा एकदा. 300-350 रुपये किलोचा चहा पिण्यापेक्षा पण एखाद्या वेळेस थोतं पिऊन पहा. अशा पहिल्या धारीची टेस्ट असते ते चहा. विसरा तिच्या मायाला हे साधे हे बाकीचे चहा. त्याच्यानंतर कपड्याची साबण, अंगाची साबण, ट्रान्सपरंट सोप, नेल पॉलिश, फेस पॅक, बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, हे बरेचसे प्रॉडक्ट जे बाजारात आहे ते केमिकल बेस आहे. कालांतरानं स्किन खराब होते. या ठिकाणी जी ट्रेनिंग दिल्या जाते, आता ते सोप आहे ट्रान्सपरंट, ग्लिसरीन युक्त, दूध वगैरे टाकून हे वापरली तर पेपरमध्ये आडे 2 पे 1 फ्री. चालल्या बाया पुन्हा बाजारात 2 वर 1 फ्री भेटते. तो फ्री देऊन राहतो. मूर्ख आहे का गधा आहे तो? राजा 2 साबणीची किंमत आणि 3री फ्री देते, याची मिळून त्याला त्याच्यावरच पैसे भेटते वरतं. हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, टेक्निक आहे आपल्याला चिवत्या बनवायचं. किती लोक खादी अँड विलेज इंडस्ट्री कमिशनची निंबोळी सोप वापरते हो? ते नाही वापरणार. कारण TV वर ते एक बाई दाखवते, लंबी लंबी कपडे घातले, आंघोळ करून चालली फरशी झाडत, मेरे स्किन पे कांती आ गई, तेज आ गया. असं जरा वावरात न्याय लागते, वखरलेलं कुत्रे शिवाडून द्यायला लागते, मग समजते कसं बोलणं आहे, कसे अंटे गरम होते. तर त्याईले काय तिथं बोलाले. आणि तुम्ही मेंढरासारखे ते TV मध्ये पाहिलं का चालले तशी नक्कल करायसाठी. नहीं आपण एकदा तर एक आणूच. पहले मैं बाजार में घूमती थी, मुंह काला हो जाता था थैंक्स टू फेस पैक. अब वो लगाना शुरू गया, मैं गोरी चिट्टे माय बिन थे लावून जर गोरे चिट्टे झाले तर सावळण डोंबडं कोणी दिसणारच नाही ना राज्य. त्याच्यापेक्षा काहीच नका करू. रोज संध्याकाळी गाईचं दुधाची साय, लिंबाचे 2-3 थेंब, तुमचं हरभऱ्याचं पीठ आणि ते लावा ना अंगाले, घासाना चांगले, आंघोळ करून टाका, साबण लावू नका. 2 महिन्यात पहा कसे दिसतात.
हम सिंगापुर जापान जर्मनी के अभी फेस क्रीम से ये देखना चाहते किसका अच्छा है, कायचं अच्छा आहे. मागं लागू नका राजेव, यायच्या ही लुचाड लोक आहे. मी तर त्या रामदेव बाबाला आणि त्या आसारामला तिकडे द्यायचं काही असो, किंमत अशी देईन का कमीत कमी साला पैसा भारतात तर राहून राहिला. आज रामदेव बाबाचे प्रॉडक्ट, त्याचा मी पब्लिसिटी करत नाही पण एक उदाहरण देऊन राहिलो का पैसा भारतात तर खेळून राहिला. मल्टीनॅशनल कंपनीसारखं बाहेर तर नाही चालला. तुम्ही उद्या सुरू करा कम्युनिटी लेव्हलवर, हळूहळू चालेल. त्याच्यानंतर बॅम्बूचे कानातले रिंग, बॅम्बूच्या वेगवेगळ्या डिझाईन, टेरॅकोटा, लॅक्वर, खादी बॅग्स, याचं सगळ्याचं प्रशिक्षण इथं दिलं जाते. या पेटकला डोंगरी इथून 40 किलोमीटरवर गाव आहे. मोतीराम नावाचा माणूस कुंभार समाजाचा, पहिले चाक हातानं फिरवायचा, पायानं माती तुडवायचा. ते सगळे नाटकच बंद केला. मी सौर ऊर्जेवर चालून राहिलो. उत्पन्नात 3 पट फरक पडला. पायानं माती तुडवायचं काम नाही, हातानं चाक फिरवायचं काम नाही. आणि जो माणूस कुडाच्या आणि मातीच्या घरात राहत होता, कवेलूच्या घरात, 3 वर्षात 35 लाखाचं सिमेंट काँक्रीटचं घर बांधलं. पाहून या जाऊन, त्यालाच विचारा. असे काही कुंभकार समाजाचे आम्ही लोकांना मशीन ट्रायलसाठी दिलेले आहे. हे त्यांचं पारंपरिक पद्धतीने दाखवत होतं का पहिले कशा भट्ट्या लावत होते, काय टोले घेत होते, माती कशी तयार करा. आता हे सौर ऊर्जेवर चालणार आहे. काहीच नाही करायला लागत, फक्त मशीनच्या समोर बसला, ॲक्सिलेटर दाबलं, जेवढा स्पीड पाहिजे 3 पट उत्पन्न वाढलं प्रॉडक्ट तयार करताना. हेअर ऑइल, लाल दंत मंजन, आफ्टर शेव, कॉईल, ब्लॅक मंजन, केसरी केस निखार, उपटन, धूपपट्टी, फिनाईल, हे सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जाते. एक उदाहरण देतो छोटंसं. माझ्या मिसेसनी 2 वर्षापूर्वी वर्धेला 3 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, ऑर्गॅनिक फ्लोअर क्लीनर. कारण फिनाईलमध्ये केमिकल आहे, कालांतरानं हात खराब होते, फरशा खराब होते. गोमूत्र, कडुलिंबाचा पाला आणि पाईन ऑइलपासून. ना पब्लिसिटी केली आम्ही, ना टी व्हीमध्ये स्ट्रीप दिली, ना काही. नातेवाईकाला पहिले दिलं, वाटलं. ज्यांनी नेलं ते झाडू पोचा करणारी बाई, ती पुन्हा मालकीला सांगते का बाई हे संपलं, हेच आणशीन तर मी झाडू पोचा करील. माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊन राहिली. दर महिन्याला कमीत कमी 15,000 आणि जास्तीत जास्त 22,000 निव्वळ नफा कमावून राहिले. घरी बसल्या बसल्या बाया हे काम करू शकते. कारण आज उद्या चालून मुलगा किंवा मुलगी 10वी 12वी झाल्यानंतर जेव्हा घराच्या बाहेर जाते, पुन्हा घरी येणे नाही. शिक्षण झालं, नोकऱ्याला लग्न झालं, जाय रस्त्यानं. या बाया काय करण घरी? सासू सुना असल्या की ते किचिर 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 सुरू राहील, तिरगी मिरगी. अशा वेळी जर कामी लागल्यान 2 पैसे भेटले तर गोडी गुलाबीनं राहतात, काम करतात. फालतू चकाट्या पिचाला वेळ मिळत नाही. आणि वुमन एम्पॉवरमेंट खऱ्या अर्थानं होते, महिला सक्षमीकरण. आता हे फक्त कागदावरच बोलल्या जाते. आज बायांना तुम्ही एखादा प्रोग्राम येऊ द्या, काही येऊ द्या, भाऊबीज येऊ द्या, रक्षाबंधन येऊ द्या, नवऱ्यासमोर लाजीरवानं उभं राहिलं ते का आहे काय काही, याची बिन 12 महिने हातच वरत असते. त्याला बाकी धंदे करायला पैसे आहे, दुसऱ्यावर लुटासाठी पैसे आहे, पण बायकोसाठी नाही. अशावेळी महिला पुढं आल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या तर म्हणतात ते जास्त ठसन करू नको, हाल होय तिकडे, माझ्याजवळ पैसे आहे. माझा नंबर लिहून घ्या, डॉक्टर PB काळे, 98 22 36 0612. डॉक्टर PB काळे. आणि कृपा करून सोमवार ते शुक्रवार
सकाळी 9 ते 5:30पर्यंत फोन करा. 98-22-36-0612. बरोबर आहे? राजा पेन तोंडात घेऊन खाली कोण तोंडाला लिहिला काय? 98-22-36-0612. आणि फोन सकाळी 9:30 ते 5:30 करा, सोमवार ते शुक्रवार. आणि जर मी फोन उचलला नाही तर समजायचं कुठंतरी मीटिंगमध्ये आहे किंवा काय. बाकी मीटिंग संपल्यानंतर मी कॉल बॅक करत असतो. बरेचसे माझे विदर्भातले शेतकरी काय बाहेरचे दिवसभर आपल्या उचापत्या करते, संध्याकाळी जेवण खाऊन झालं 10-9:30 झोपायला गेले का कॉटवर माई आठवण येते, मग फोन करते. पण काय बोलता काय? मग त्याला हो तू नौकर बोलून राहिलो. म्हणजे बोलणंही ढबाचं नाही तिच्या मागे. काय बोलून राहिले काय? हो तू नौकर बोलून राहिलो. काय काम आहे ते आपल्याला त्या सांगते, फोन खाली ठेव, उद्या बोल. मी याच्यानंतर ठरवलेलं आहे 5:30च्या नंतर कोणाचाही अननोन नंबर घेणार नाही, उचलणार नाही. मला काही पर्सनल लाईफ आहे, दिवसभर ऑफिसमध्ये, संध्याकाळी तर तिच्या मायाला थोडंसं शांततेनं जगू द्या. तुमचा नौकर आहो काय मी? दिवसभर चकाट्या पिसता तुम्ही. तुम्हाला वेळ असला म्हणजे मला फोन करता. पण ज्याचं पोट दुखते तोच ओवा खाते, गरज तुम्हाला असते. तुम्ही मला फोन करायचा त्या पिरियडमध्ये. तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देऊन राहिलो ना मी, सकाळी 9:30 पासून तर 5:30पर्यंत, त्या पिरियडमध्ये करा. आज सकाळी वणीहून एका बाईचा फोन आला, काळे बोलून राहिले काय? म्हणलं हो, माझ्या गावात आत्महत्या झाली म्हणे. म्हणलं बाई मी काय करू, मी पोलीसमध्ये नाही ना. पोलीस स्टेशनमध्ये जाय, पटवाऱ्याकडे जाय, तहसीलदाराकडे जाय, ते कर, पत्रकाराकडे जा. म्हणजे लोकायला वाटते का काय म्हणजे याच्याजवळ सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे. तो मा विशेष नाही ना राजा आत्महत्या. माझं एकच म्हणणं आहे, हे जे नितीन गडकरी साहेबांनी 7 वर्षापूर्वी जे रोपटं लावलं, त्या माणसाची जे तळमळ आहे त्याच्या नावाचं तर सार्थक करा राजा. नितीन, निदान 3 तर गोष्टी करा. नितीन 3 काय? आत्महत्या करू नका. जो कोणी करत असेल तर त्याला कमीत कमी त्याच्यापासून वेगळं करा. दुसरं, शेतीला पूरक व्यवसाय करा. तिसरं, पूरक व्यवसाय केल्यानंतर प्रॉडक्ट चांगला मेंटेन करा, क्वालिटी मेंटेन करा. रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू नका, वेळ लागते. मार्केटमध्ये जर तुमचे प्रॉडक्ट खरोखर चांगले असेल, लोक घेतील, पुन्हा घेतील. पण हे रातोरात श्रीमंत होण्याच्या मागं लागले तर लंबी व्हाल, पुन्हा वर येणार नाही. धन्यवाद. कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर 5 मिनिट वेळ देतो मी, विचारून घ्या. बाकी माझा नंबर तुमच्याकडे आहे. बोला, या इकडे या, या अशा मैदानात या. मी प्रल्हाद संडे नागपूरलाच असतो आहे आणि कालपासून एक कृषी ॲग्रोविजन भरलेलं आहे, तेव्हा ते पाहण्याच्या दृष्टीनं मी या ठिकाणी आलो आहे. बराचसा भाग पाहिलेला आहे, बरेचसे पॅम्पलेटसुद्धा घेतलेली आहेत. एकदम छान आवडलं की अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन जे आहेत तर वर्षातून निदान तरी एकदा तरी भरवलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. त्यातून शेतकऱ्यांना बरंचसं काही शिकायला मिळतं. सर, मला हे म्हणायचं होतं की आपण LED जे बल्बविषयी बोललो होता, हो, तर ते कुठे मिळतात आणि त्याकरता कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात? डॉक्युमेंट काहीच लागत नाही. LED बल्ब कसे तयार करायचे याचं 15 दिवसाचं प्रशिक्षण महात्मा गांधी ग्रामीण उद्योगीकरण संस्था वर्धा येथे आहे. फक्त कंडिशन एक आहे की जो कोणी ट्रेनिंग घेणारा हा एक तर MCVCचा किंवा ITI ट्रेडवाला जर असेल, कारण इलेक्ट्रॉनिक कंपोनंट वगैरे असते त्याला थोडीशी माहिती असते, तो लवकर शिकेल. आणि ज्याला टफही माहीत नाही त्याला 15 दिवस लागेल, नाही ते 10 दिवसात शिकते. 1000 रुपये फी आहे त्याची. राहण्याचा 200 रुपये वेगळा खर्च आहे. आणि जर जवळपासचे लोक असतील जे सकाळी आपल्या गावातून निघताना शिदोरी संघ घेऊन येतील, संध्याकाळी घराकडे वापस जातील, त्यांचा तो खर्च वाचेल. फक्त 1000 रुपये त्यांना भरावं लागेल. आणि हे त्यांनी भरल्यानंतर लाईट तयार केल्यानंतर जे मटेरियल तयार होते ते आम्ही त्यांना वापस करतो, त्या मटेरियलचे पैसे असतात. ठीक आहे.
आणि आपण सर याच्या आधी 67 लाखाचं प्रोजेक्ट सांगितलं हो. आणि तो ग्रुप वाईज आहे म्हणून सांगितलं. त्या ग्रुपमध्ये ते करण्यासारखं परवडणारं आहे का? ग्रुपमध्ये परवडण्यासारखं आहे, पण 10 लोक एकत्र आले आणि 5-5, 6-6 लाख जमा केलं, त्यांची मानसिकता कशी आहे हे महत्त्वाचं आहे. कारण पैसा डोळ्याने दिसला का माणसाच्या मनात बेमानी येते. आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये करायचं असेल, मला तुम्ही एखादं असं उदाहरण द्या का विदर्भामध्ये हे कोऑपरेटिव्ह सेक्टर प्रॉफिटमध्ये चालून राहिलं. कारण हे शेवटी कोऑपरेटिव्हच राहणार आहे. याच्यासाठी सरकारने लीड घेऊन जर करतो म्हटलं तर याला सबसिडी आहे, सगळं काही आहे, परंतु माणसाची नैतिकता आणि प्रामाणिकता जाग्यावर पाहिजे, एकामेकावर विश्वास पाहिजे. सर हे झालं ग्रुप वाईज. हां, परंतु व्यक्तिगत आम्हाला समजा काही व्यक्तिगत करायचं जर असेल करायचं असेल, आणि कमीत कमी भांडवलामध्ये जर व्यक्तिगत जर करायचं असेल, हा. एक 5 लाखाचं आहे, दुसरं 7 लाखाचं आहे. 5 लाखामध्ये 10 सोलर चरखे, 1 सोलर लूम. अशा केसमध्ये तुम्हाला सूत पेळू जे आहे ते मिलमधून आणणे आहे. मिलमधून आणल्यानंतर सौर ऊर्जेवर त्याचं सोलर चरख्यावर सूत कातलं जाईल, सोलर लूमवर कपडा विणला जाईल. तो कपडा विणल्यानंतर जे तुम्ही आज खादीचा कपडा बाजारात विकत घ्यायला जाता, जे तुम्हाला कमीत कमी 200 ते 250 रुपये मीटर, तो तुम्हाला 100 ते 110 रुपये मीटरचा तुमच्या घरी पडतो. आष्टीला वर्धा जिल्ह्यामध्ये राहुल ठाकरे नावाच्या गृहस्थांनी हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. सेलूला विभा गुप्तांनी सुरू केलेला आहे. ठीक आहे. आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. मी माझी रजा घेतो आहे. परत पुन्हा आणखी आपल्याला जय भारत. साहेब, आपण मागच्या वर्षी पण मार्गदर्शन अरे केलं. बाबा, मी साहेब नाही, मी मग सांगितलं शेतकऱ्याचा पोरगा आहे. साहेब गेप नका म्हणू, माणूस बुजाळल्यासारखं होते. साहेब, आपण शेतकऱ्याचे पोरगा हे मला माहीत आहे, चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. मी मागच्या वर्षी आपलं मार्गदर्शन ऐकलं, पण शेतकऱ्याच्या पोरांना का स्टीम नावाची संकल्पना भारत सरकारने चालू नये आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या लोकांनी भारतातला जो शेतकरी आहे, विदर्भातला जो शेतकरी आहे, त्याच्या मालाविषयी, त्याच्या पिकाविषयी, त्याला जे कोणतं जसं पीक घ्यायचं असलं, जसं पराठीचं पीक घ्यायचं असलं किंवा कोणतं अजून नेट सेटमध्ये पीक घ्यायचं असलं, त्या पिकाला जसं ड्रीप टाकलं, किती अंतरावर आहे, का अंतरावर आहे, याची त्याला पुरेपूर विज्ञान अशी माहिती प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये कृषीची शिक्षण का दिल्या जात नाही, आपण त्याच्यावर प्रेशराईज का करत नाही सरकारला, हे अज्ञान असल्यामुळे शेतकरी आत्महत्याचं कारण म्हणजे त्याचं अज्ञान. तो कितीही हुशार असला पण त्या क्षेत्रातली जर त्याला माहिती नसली तर तो तिथंच थांबला जाते आणि त्याच्या उत्पन्नावर कितीतरी परिणाम होते आणि उत्पन्नावर परिणाम झाला तर त्याच्या मेंदूवर परिणाम होते आणि म्हणून तो आत्महत्या करते. साहेब, हे एक प्रमुख कारण आहे. असं भारतात का नाही आहे? नॉर्वेसारख्या देशात आहे, जे देश स्वातंत्र्य झाले त्या देशामध्ये शेतीबद्दल शिक्षण आहे आणि भारतात का नाही? तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या लोकांनी सरकारवर प्रेशर का निर्माण केलं नाही आणि अशी का आपली अधोगती आहे, असं का कारण आहे, याबद्दल तुम्ही सविस्तर सांगाल असे मी विनंती करतो. मी याच्यात जास्त भाष्य करू त्या करत नाही, कारण हा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला एक वाटते, आपल्यासाठी कुणाला काहीच नाही करायचं ना. बोंबला ना तुम्ही, किती बोंबलतात. तुम्ही काय देऊन राहिले? इलेक्शनच्या वेळेस काय दिलं तुम्ही? आता कशी तुरीची डाळ 100 वरून 200 वर गेली, मग बोंबलले तर पुन्हा कमी आली. आता शेतकऱ्याची तूर निघू द्या, 6 ते 7 हजार क्विंटलच्या वर भावच नाही मिळणार. एका क्विंटल तुरीपासून 55 ते 56 किलो फटका डाळ, 15 ते 20 किलो सव्वा नंबरची डाळ, 10 किलो 3 नंबर चुरी चुनी, आणि याचा जर गणित लावलं तर या 6,000च्या अगेन्स्टमध्ये समोरचा 10,000 कमावून राहिला. आणि दुसरा प्रश्न शिक्षणाचा जो म्हणता तुम्ही, शैक्षणिक धोरण सरकार जे बदलण्याचा प्रयत्न करून राहिले. आता कृषीचा विषय, कृषी विद्यापीठ आहे, शेतकी शाळा आहे, गव्हर्मेंटची आहे, प्रायव्हेट आहे. बऱ्याचशा प्रायव्हेटवर दुकानदारी लावली. काय शिकवते हो तिथं? काय सोय आहे? खरं ज्ञान भेटतेच कुठं? पण असं साहेब का
असं का? याचं कारण म्हणजे असं मनाला, याच्या मनाचा उद्देश म्हणजे असं याचं कारण एकच आहे की आपल्यामध्ये, शेतकऱ्यांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता नाही. केली जात नाही, मले साहेब. काय करायचंय, जाऊ दे ना, मले काय करायचंय. साहेब, तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या लोकांनी आणि आपले जे शेतकऱ्याचे लोक जे प्रतिनिधी म्हणून गेले याईनं कधी केलं नाही. पंजाबराव देशमुख साहेबांना कृषी मेळावा भरवला होता कृषक समाजामार्फत. आपल्याला त्याच्याविषयी माहिती आहे, सर. 1972 मध्ये अमेरिका हल्ली होती त्या प्रदर्शनानं. ते तर तुम्हाला माहीतच आहे. पण असं का? भारत स्वतंत्र झाला तर चांदीचा रुपा होता, आता टप्पर रुपा आहे, तरी पण हा शेतकरी का मरतो? याचं कारण का? चीन सारख्या देशातला शेतकरी मरत नाही, नॉर्वेचा शेतकरी मरत नाही, ब्राझीलचा शेतकरी मरत नाही, भारतातला शेतकरी का मरतो? याचं कारण एकच आहे. गांधीजीनं जेव्हा हे नेहरू वगैरे जेव्हा सगळे भारतातले त्यावेळीचे जे नॅशनल लीडर यायचे, त्यांना म्हटलं होतं का देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले खेड्यावर लक्ष केंद्रित करा, खेडे विकसित करा, म्हणजे देशाची प्रगती होईल. खेडे विकसित न झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आल्या. स्वामीनाथन आयोग काय म्हणते माहित आहे शेतकऱ्यांविषयी? केला लागू, 7वा पे कमिशन लागू झाला. आपली साहेब इच्छाशक्ती नाही, आपण त्याला सहकार्य करत नाही. शेतकऱ्यांनी करायचं, आपण शिकलेल्या लोकांनी करायचं नाही. हे अशी इच्छाशक्ती जोपर्यंत आपली निर्माण होत नाही, लोक चळवळ निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची किती समस्या सुटणार नाही. शासनातला अधिकारी किंवा केंद्र सरकारचा अधिकारी मी ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीने बोलते. साहेब- मला गरज नाही, मी नोकरी नसली तरी चालते. 2 वेळचं परमेश्वरानं दिलं मला, पण लोकांना चिवत्या नाही बनवायचं, त्यांना अंधारात नाही ठेवायचं. साहेब, आपल्या महापुरुषानं ज्या त्याग केला त्या त्यागातून आपल्याला सगळं मिळालं. आपण 1% बी करत नाही, म्हणून आपली ही अवस्था आहे. आणि याचं मुख्य कारण आपले शिकले सवरलेले लोक आणि आपले प्रतिनिधी. बस साहेब, मला मान्य आहे. पा मी आज नोकरीवर आहो, 1.5 लाख रुपये पगार घेतो. जेव्हा एकांतात बसतो तेव्हा मला लाज वाटते का मी खरोखर 1.5 लाखाचं काम करून राहिलो का. पण जेव्हा इतर वेळेस पाहतो तर असं वाटते चला आपण काही तर करून राहिलो. हे प्रत्येक नोकरदार वर्ग, केंद्राचा असो राज्य शासनाचा असो, आपल्या कार्याशी जर जागृत राहिला आणि प्रामाणिकपणे कार्य केलं ना तर वेळ बदलायला लागत नाही. स्वच्छ भारत, स्वच्छ भारत पहिले नव्हता स्वच्छ भारत गांधीजीच्या वेळेस. मी किती वेळा वर्ध्याला त्या गणपती बसवते, देवी बसवते, मार लंगर चालते, रस्त्यानं खाल्ले लोक चालले भिकारचोट सारखं रस्त्यानं टाकत, त्याच्या काही साळा येणार आहे काय उचलाले. आणि हे जे गणपतीवाले आहे, देवीवाले आहे, चौकात जर ड्रम ठेवले आणि त्याच्यात टाकलं तर अरे आपणच लोक आपली इच्छाशक्ती मेलेली आहे. तेव्हा इंग्रज आले. आता वेळ अशी येईल कोटेशन कॉल करा लागेल का भारत चालवाले घ्या भाव कोणीतरीच्या बहीण जाऊ द्या, तरी म्हणत नाही, ये साले बडे पितर लोग है, ये नहीं पुरता. ये धन्यवाद.